सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. तसेच मंगलभवन अमंगलहारी द्रवहू सुदसरथ अजिरबिहारी. सर्व रसिक आणि भाविक श्रोत्यांचे या अत्यंत मंगलमय, आनंददायी आणि भक्तिरसपूर्ण अशा श्रीराम जन्मकथेमध्ये अत्यंत प्रेमाने स्वागत करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीचा आणि सनातन धर्माचा सर्वोच्च आदर्श म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि त्यांचे अलौकिक चरित्र होय. रामकथा ही अशी एक संजीवनी आहे जिच्या नुसत्या श्रवणाने मानवी मनातील सर्व विकार, दुःखे आणि संकटे दूर होतात. आजच्या या विशेष सादरीकरणात प्रभू श्रीरामांच्या जन्माची अत्यंत रसाळ, सविस्तर आणि संपूर्ण कथा अगदी साध्या, सोप्या आणि सुंदर मराठी भाषेत उलगडली जाणार आहे. या पावन कथेला सुरुवात करण्यापूर्वी ही कथा ऐकण्याचे महत्त्व सांगणे अत्यंत गरजेचे आहे. ही रामजन्मकथा नुसती एक गोष्ट नाही, तर तो भवसागर पार करण्याचा एक दिव्य मार्ग आहे. जो कोणी भाविक ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत तल्लीन होऊन आणि पूर्ण श्रद्धेने ऐकेल, त्याच्या जीवनातील सर्व दुःखे, संकटे आणि पापे समूळ नष्ट होतील आणि त्याच्या घरात सुख, शांती तसेच समृद्धीचा कायम वास राहील. त्यामुळे सर्व भाविकांना अशी नम्र विनंती आहे की कृपया ही कथा अर्धवट न सोडता ती शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने आणि भक्तिभावाने श्रवण करावी. श्रीराम जन्माच्या मूळ कथेला सुरुवात करण्यापूर्वी ही कथा ज्या महान ग्रंथांमधून आपल्यापर्यंत पोचली आहे त्या ग्रंथांचे आणि त्यांच्या रचनाकारांचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक ठरते. रामायण आणि रामचरित मानस हे दोन अत्यंत पवित्र ग्रंथ मानवी जीवनाला योग्य दिशा दर्शवण्याचे कार्य युगानुयुगे करत आले आहेत. या दोन्ही ग्रंथांमध्ये रामकथाच सांगितली आहे, परंतु त्यांच्या दृष्टिकोनात एक अत्यंत सुंदर आणि विलक्षण फरक आहे. आदिकवी महर्षी वाल्मिकींनी आपल्या मूळ रामायणात श्रीरामांना एक परिपूर्ण आदर्श मनुष्य आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणून वर्णिले आहे. महर्षी वाल्मिकींच्या मते श्रीराम हे एक असे महापुरुष होते ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, त्यागाने आणि आचरणाने देवत्व प्राप्त केले. दुसरीकडे संत तुलसीदासांनी आपल्या रामचरित मानसात श्रीरामांना साक्षात परमेश्वर आणि परब्रह्म मानून त्यांच्याप्रती अथांग भक्ती व्यक्त केली आहे. वाल्मिकी रामायणाचा भर हा इतिहासावर आणि रामाच्या मानवी मूल्यांवर अधिक आहे, तर रामचरित मानस हा ग्रंथ पूर्णपणे भक्ती, अद्वैत, वेदांत आणि कर्माचा सिद्धांत यावर आधारलेला आहे. रामचरित मानसातील प्रत्येक श्लोक रामाला साक्षात ब्रह्म मानतो. हे दोन्ही ग्रंथ आपापल्या जागी महान आहेत आणि याच महान ग्रंथांच्या आधारे आजची ही सुंदर रामजन्मकथा गुंफण्यात आली आहे. त्रेतायुगाचा तो काळ होता. लंकाधिपती रावण हा तसा अत्यंत विद्वान, चारही वेदांचा ज्ञाता आणि भगवान शिवाचा एक महान भक्त होता. रावणाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती आणि आपले एक एक शीर कापून महादेवाला अर्पण केले होते. त्याच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने आणि ब्रह्मदेवाने त्याला अनेक अद्भुत आणि अफाट वरदान दिले होते. परंतु वरदान मिळाल्यानंतर रावणाच्या मनात भयंकर अहंकार निर्माण झाला. ज्ञानाला जेव्हा अहंकाराची जोड मिळते तेव्हा माणसाचा विनाश अटळ असतो. हाच नियम रावणालाही लागू झाला. तो अत्यंत उन्मत्त, क्रूर आणि निर्दयी झाला. त्याने तिन्ही लोकात हाहाकार माजवला होता. स्वर्गावर आक्रमण करून त्याने इंद्राला हरवले आणि अनेक देवांना बंदी बनवून त्यांना आपल्या दरबारात पाणी भरायला लावले. रावणाचा त्रास केवळ देवांपुरता मर्यादित नव्हता. तो पृथ्वीवरील अनेक ऋषीमुनींचा, तपस्व्यांचा आणि सामान्य प्रजेचा अत्यंत अमानुष छळ करू लागला. त्याच्या राजवटीत यज्ञयाग करणे, दानधर्म करणे आणि ईश्वराचे नामस्मरण करणे या सर्व शुभ कर्मांवर कडक बंदी घालण्यात आली होती. जो कोणी ईश्वराचे नाव घेईल त्याला रावणाचे राक्षस यमसदनी पाठवत असत.
रावणाच्या या अनन्वित अत्याचारांमुळे पृथ्वी माता अत्यंत व्याकुळ आणि दुःखी झाली. तिच्या पाठीवर पापाचे ओझे इतके वाढले होते की तिला ते सहन होईनासे झाले. शेवटी असहाय्य झालेली पृथ्वी माता एका दाईचे रूप धारण करून सर्व देवांसह आणि ब्रह्मदेवांसह वैकुंठात भगवान श्रीविष्णूंच्या चरणी शरण गेली. गायीच्या रूपात असलेल्या पृथ्वीच्या डोळ्यां सर्व देवांनी अत्यंत कातर स्वरात भगवान श्रीविष्णूंची स्तुती केली आणि त्यांना या भयंकर संकटातून मुक्त करण्याची आर्त प्रार्थना केली. भक्तांच्या हाकेला ओढ देणारे करुणासागर भगवान श्रीविष्णू तेव्हा मंद स्मित करत प्रकट झाले. त्यांनी सर्व देवांना आणि पृथ्वी मातेला अत्यंत प्रेमाने आश्वस्त केले की रावणाच्या पापाचा घडा आता पूर्ण भरला आहे आणि त्याचा अंत आता अगदी जवळ आणणे आला आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी स्वतः भगवान श्रीविष्णू लवकरच पृथ्वीवर अवतार घेणार आहेत. अयोध्येचे महान आणि पुण्यवान राजा दशरथ यांच्या पोटी पुत्ररूपाने जन्म घेण्याचे वचन भगवंतांनी सर्व देवांना दिले. हे अमृतमय वचन ऐकून सर्व देवांच्या जीवात जीव आला. त्यांच्या मनातील भीती दूर झाली आणि ते सर्वजण अत्यंत आनंदाने आपापल्या स्थानी परतले. इकडे पृथ्वीवरील कोशल देश हा अत्यंत सुपीक, संपन्न आणि वैभवशाली देश होता. या कोशल देशाची राजधानी होती पवित्र आणि महान अशी अयोध्यानगरी. अयोध्येचे वर्णन वाल्मिकी रामायणात अत्यंत विलोभनीय शब्दात केले आहे. अयोध्या ही नगरी सरयू नदीच्या तीरावर वसलेली होती. ही नगरी तब्बल 48 कोस लांब आणि 12 कोस रुंद अशी अतिविशाल होती. अयोध्येचा आकार अष्टकोनी होता आणि तिच्या भोवती एक अभेद्य कोट आणि खोल खंदक होता, ज्यामुळे कोणताही शत्रू या नगरीत प्रवेश करू शकत नसे. अयोध्या या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्या नगरीला युद्धात कधीही जिंकता यद्बोमा येत नाही. या नगरीत उंच उंच राजवाडे होते, सुंदर उद्याने होती आणि सर्वत्र संपत्तीचा सुकार होता. या नगरीत दुःखाला, दारिद्र्याला आणि रोगाला कोणताही थारा नव्हता. या महान कोशल देशाचे आणि अयोध्या नगरीचे अधिपती होते प्रतापी राजा दशरथ. राजा दशरथ हे अत्यंत शूर, पराक्रमी, धर्मपरायण आणि प्रजेचे अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे पालन करणारे महान सम्राट होते. त्यांच्या राजवटीत प्रजा अत्यंत सुखी, समाधानी आणि निर्भय होती. अयोध्येत आनंदाला कोणताही उणेपणा नव्हता. परंतु एवढे अफाट ऐश्वर्य, विशाल साम्राज्य आणि प्रजेचे अलोट प्रेम असूनही राजा दशरथांच्या मनात एक अत्यंत खोल आणि सतत सळणारे दुःख होते. राजा दशरथांना कौशल्या, सुमित्रा आणि कैकई या 3 अत्यंत सुंदर, सुशील आणि गुणवान राण्या होत्या. या 3ही राण्या राजावर जीवापाड प्रेम करत होत्या आणि राजवाड्यात सर्व प्रकारची सुखे उपलब्ध होती. तरीही राजा दशरथांचे वय हळूहळू वाढत चालले होते आणि त्यांना अद्याप कोणताही पुत्र प्राप्त झाला नव्हता. पुत्राविना आपला एवढा महान इक्ष्वाकू वंश आणि सूर्यवंश पुढे कसा चालणार? या विशाल आणि वैभवशाली साम्राज्याचा वारसदार कोण होणार? या एकाच चिंतेने राजा दशरथांना रात्रंदिवस ग्रासले होते. राजवाड्याच्या भव्य अंगणात लहान मुलांचे बोबडे बोल ऐकण्यासाठी राजाचे कान आसुसले होते. राजमहालातील सर्व संपत्ती आणि वैभव त्यांना पुत्राविना अगदी व्यर्थ आणि ओस वाटत होते. एकुलत्या एक दुःखाने राजा दशरथांचे मन अत्यंत उदास आणि खिन्न झाले होते. दिवसेंदिवस हे दुःख त्यांच्या मनात एका मोठ्या शल्यासारखे टोचत होते. एके दिवशी राजा दशरथ अत्यंत उदास आणि बेचैन मनाने आपल्या राजवाड्यात बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील हे अपार दुःख आता प्रजेपासून आणि मंत्र्यांपासून लपून राहिले नव्हते. मनात चाललेल्या विचारांच्या वादळाला शांत करण्यासाठी शेवटी अत्यंत व्याकुळ अंतःकरणाने आणि जड पावलांनी राजा दशरथ आपले कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमात गेले. महर्षी वशिष्ठ हे अत्यंत महान तपस्वी आणि त्रिकालज्ञानी गुरु होते. राजा दशरथांनी अत्यंत विनम्रपणे गुरुदेवांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि हात जोडून आपली व्यथा मांडली. त्यांनी आपले हृदय उघडे करत गुरुदेवांना सांगितले की हे गुरुदेव, माझ्या जीवनात सर्व काही आहे. प्रजेचे प्रेम आहे, वैभव आहे, पण पुत्राविना हा सारा पसारा मला पूर्णपणे व्यर्थ वाटत आहे. पुत्राविना माझ्या वंशाची वेल येथेच खुंटेल ही भीती मला सतावत आहे.
कृपया मला यातून काहीतरी मार्ग सुचवावा. महर्षी वशिष्ठांनी राजा दशरथांचे हे आर्त बोल अत्यंत शांतपणे ऐकून घेतले. त्यांनी आपल्या दिव्य आणि अंतर्ज्ञानी दृष्टीने भविष्य पाहिले आणि राजाला अत्यंत प्रेमाने आश्वस्त केले. गुरु वशिष्ठांनी राजाला सांगितले की हे राजन, तू मुळीच चिंता करू नकोस. तुझ्या नशिबात एक नव्हे तर 4 अत्यंत तेजस्वी, पराक्रमी आणि संपूर्ण जगाचे कल्याण करणारे पुत्र लिहिलेले आहेत. पुत्रप्राप्तीसाठी गुरु वशिष्ठांनी राजा दशरथांना सर्वप्रथम अश्वमेध यज्ञ आणि त्यानंतर लगेचच पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला दिला. हा यज्ञ अत्यंत कठीण, पवित्र आणि सामर्थ्यवान होता. या महायज्ञाचे पौरोहित्य करण्यासाठी गुरु वशिष्ठांनी ऋष्यशृंग ऋषींना आमंत्रित करण्याची विशेष सूचना केली. ऋष्यशृंग ऋषी हे अत्यंत महान, तपस्वी आणि पवित्र आचरणाचे ऋषी होते. त्यांच्या अंगी असे सामर्थ्य होते की त्यांच्या केवळ उपस्थितीनेच मोठे मोठे यज्ञ यशस्वी होत असत आणि इच्छित फळ प्राप्त होत असे. गुरूंची आज्ञा आणि आशीर्वाद शिरसावंद्य मानून राजा दशरथ अत्यंत आनंदाने आणि आशेने राजवाड्यात परतले. त्यांनी ताबडतोब पुत्रकामेष्टी यज्ञाचा मोठा संकल्प सोडला आणि यज्ञाच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. यज्ञासाठी ऋष्यशृंग ऋषींना अयोध्येत आमंत्रित करण्यामागे एक अत्यंत सुंदर आणि रंजक कथा दडलेली आहे. अनेक भाविकांना ही कथा माहीत नसते, पण ती अत्यंत भावपूर्ण आहे. ऋष्यशृंग ऋषी हे महर्षी विभांडक यांचे पुत्र होते. त्यांची कथा अशी आहे की महर्षी विभांडक हे जंगलात कठोर तपस्या करत असत. एकदा नदीत स्नान करताना एका अप्सरीला पाहून त्यांचे वीर्य स्खलन झाले. ते वीर्य एका हरिणीने, जी प्रत्यक्षात एका शापामुळे हरिणी बनलेली अप्सरा होती, प्राशन केले आणि ती गर्भवती राहिली. त्या हरिणीच्या पोटी एका अत्यंत तेजस्वी बालकाचा जन्म झाला. या बालकाच्या डोक्यावर जन्मापासूनच एक शिंग होते, त्यामुळे त्याचे नाव ऋष्यशृंग असे ठेवण्यात आले. महर्षी विभांडक यांनी आपल्या या पुत्राला समाजापासून आणि विशेषतः स्त्रियांपासून पूर्णपणे दूर जंगलात वाढवले. ऋष्यशृंग ऋषींनी आयुष्यभर अत्यंत कठोर ब्रह्मचर्याचं पालन केले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही कोणत्याही स्त्रीला पाहिले नव्हते किंवा स्त्री हा प्रकार काय असतो हेही त्यांना माहीत नव्हते. या अत्यंत पवित्र आणि अखंड ब्रह्मचर्यामुळे त्यांच्या अंगी विलक्षण आणि चमत्कारिक तपोबळ निर्माण झाले होते. इकडे राजा दशरथ यांना त्यांच्या 4 पुत्रांच्या जन्मापूर्वी एक अत्यंत सुंदर आणि गुणवान कन्या होती, जिचे नाव शांता असे होते. राजा दशरथांचे एक अत्यंत जिवलग मित्र होते, ज्यांचे नाव होते रोमपाद. रोमपाद हे अंग देशाचे राजा होते. राजा रोमपाद यांना स्वतःचे कोणतेही अपत्य नव्हते, त्यामुळे ते अत्यंत दुःखी असत. आपल्या मित्राचे हे दुःख पाहून राजा दशरथांनी आपली लाडकी कन्या शांता हिला राजा रोमपाद यांना दत्तक दिले. पुढे असे झाले की अंग देशामध्ये एकदा भयंकर दुष्काळ पडला. अनेक वर्ष पाऊस पडला नाही, त्यामुळे प्रजा अन्नाविना आणि पाण्याविना तडफडू लागली. राजा रोमपाद यांनी अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून उपाय विचारला. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की जर महान तपस्वी ऋष्यशृंग ऋषींच्या हस्ते अंग देशामध्ये यज्ञ करण्यात आला तरच येथे वरुण देव प्रसन्न होतील आणि पाऊस पडेल. परंतु ऋष्यशृंग ऋषींना जंगलातून शहरात आणणे अत्यंत कठीण काम होते, कारण त्यांचे पिता महर्षी विभांडक अत्यंत रागीट होते. तेव्हा राजकुमारी शांता हिने अत्यंत हुशारीने आणि मधुरतेने काही स्त्रियांच्या मदतीने ऋष्यशृंग ऋषींना अंग देशामध्ये आणण्याची योजना आखली. ऋष्यशृंग ऋषींना जेव्हा पहिल्यांदा स्त्रिया दिसल्या तेव्हा त्यांना वाटले की हे जंगलातील दुसरेच कोणते तरी ऋषी आहेत. अत्यंत निरागस असलेल्या ऋष्यशृंग ऋषींना सन्मानाने अंग देशात आणण्यात आले. त्यांच्या आगमनामुळे आणि त्यांनी केलेल्या यज्ञामुळे अंग देशामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि दुष्काळ नाहीसा झाला. राजा रोमपाद यांनी अत्यंत आनंदी होऊन आपली दत्तक कन्या शांता हिचा विवाह ऋष्यशृंग ऋषींशी लावून दिला. या नात्याने पाहता ऋष्यशृंग ऋषी हे राजा दशरथांचे सख्खे जावईच लागत होते आणि माता शांता ही प्रभू श्रीरामांची मोठी बहीण होती. राजा दशरथांनी अत्यंत सन्मानाने, प्रेमाने आणि विनंती करून आपले जावई ऋष्यशृंग ऋषी आणि आपली कन्या शांता यांना अयोध्येत पुत्रकामेष्टी यज्ञासाठी पाचारण केले. ऋष्यशृंग ऋषी आणि माता शांता
यांच्या अयोध्येत आगमनामुळे संपूर्ण नगरीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराज दशरथांनी या महायज्ञाची अत्यंत भव्य आणि राजेशाही तयारी सुरू केली. सर्वप्रथम अश्वमेध यज्ञासाठी चतुरंगिणी सैन्याच्या संरक्षणाखाली श्यामकर्ण अश्व अत्यंत विधीपूर्वक मोकळा सोडण्यात आला. यज्ञमंडप अत्यंत सुंदर, भव्य आणि विलोभनीय रीतीने सजवण्यात आला होता. या यज्ञासाठी राजा दशरथांनी अनेक सजग तपस्वी, महान विद्वान ऋषीमुनी आणि वेद जाणणाऱ्या पंडितांना आदराने आमंत्रित केले होते. अनेक देशांचे राजे, मित्रपक्ष आणि प्रजाजन या अभूतपूर्व यज्ञाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत जमा झाले होते. अयोध्येचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. ठरलेल्या शुभ मुहूर्तावर महाराज दशरथ आपल्या 3ही राण्यांसमवेत गुरु वशिष्ठ आणि ऋष्यशृंग ऋषी यांच्या उपस्थितीत यज्ञमंडपात आले. यज्ञाचा विधी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने सुरू झाला. शेकडो ब्राह्मणांच्या मुखातून निघणाऱ्या वेदमंत्रांच्या स्पष्ट आणि उच्च घोषानं संपूर्ण आसमंत निनादून गेला. यज्ञाच्या अग्नीत अर्पण केल्या जाणाऱ्या समिधा आणि शुद्ध तुपाच्या सुगंधानं अयोध्येचे वातावरण अत्यंत पवित्र आणि मंगलमय झाले. सर्व ऋषीमुनींनी एकसुरानं मंत्रोपचार करत अग्नीला आहुती दिली आणि राजा दशरथांनी पूर्ण श्रद्धेनं आणि आशेनं यज्ञात हवन केले. हा केवळ एक यज्ञ नव्हता, तर ती साक्षात भगवंताला पृथ्वीवर आमंत्रित करण्याची आणि मातृत्वाची आस पूर्ण करण्याची एक महान आध्यात्मिक प्रक्रिया होती. यज्ञाच्या अंतिम टप्प्यात एक अत्यंत अद्भुत, चमत्कारिक आणि डोळे दिपवणारी घटना घडली. ऋष्यशृंग ऋषींच्या मंत्र सामर्थ्यानं, गुरु वशिष्ठांच्या आशीर्वादानं आणि दशरथ राजाच्या निस्सीम भक्तीनं यज्ञदेवता अर्थात साक्षात अग्निनारायण अत्यंत प्रसन्न झाले. यज्ञकुंडातील प्रज्वलित ज्वाळांनेमधून एक अत्यंत तेजस्वी आणि दिव्य पुरुष प्रकट झाला. या दिव्य पुरुषाच्या हातात एक अत्यंत सुंदर असा सुवर्णाचा कलश होता. त्या कलशामध्ये अमृततुल्य आणि अत्यंत मधुर अशी पायस म्हणजेच खिरीचा प्रसाद होता. संपूर्ण यज्ञमंडप त्या दिव्य पुरुषाच्या अफाट तेजानं उजळून निघाला होता. सर्व ऋषीमुनी, प्रजाजन आणि राजा दशरथ अत्यंत भक्तिभावानं नतमस्तक झाले. त्या दिव्य यज्ञ नारायणानं तो सुवर्णाचा कलश राजा दशरथांच्या हातात अत्यंत प्रेमानं सुपूर्द केला आणि त्यांना आशीर्वाद दिला की, हे राजन, हा प्रसाद तुझ्या राण्यांना समान भागात वाटून दे. हा प्रसाद ग्रहण केल्यानं तुझी पुत्रप्राप्तीची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. हे ऐकून महाराज दशरथांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यज्ञाची विधिवत सांगता झाल्यानंतर सर्व ब्राह्मण आणि ऋषीमुनींचा आदर सत्कार करून राजा दशरथ तो प्रसादाचा कलश घेऊन अत्यंत आतुरतेनं आपल्या अंतपुरात म्हणजेच राजवाड्यात गेले. राजवाड्यात गेल्यावर महाराज दशरथांनी अत्यंत प्रेमानं तो प्रसाद आपल्या 3ही लाडक्या राण्यांमध्ये वाटण्याचं ठरवले. पौराणिक कथानुसार या प्रसादाचं वाटप करताना एक अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण भाव पाहायला मिळतो. राजा दशरथांनी कौशल्या राणीला त्या प्रसादातील अर्धा भाग दिला. त्यानंतर उरलेल्या प्रसादातील अर्धा भाग कैकेयी राणीला दिला. यानंतर एक अत्यंत भावपूर्ण प्रसंग घडला. कौशल्या आणि कैकेयी या दोघींनीही अत्यंत प्रेमानं आपल्या वाट्यातील अर्धा भाग तिसरी राणी सुमित्रा हिला दिला. या प्रसाद वाटपाच्या पद्धतीतूनच सुमित्रा राणीला 2 भाग मिळाले, ज्यामुळे पुढे तिला लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे 2 जुळे पुत्र प्राप्त झाले. या प्रसाद वाटपाच्या संदर्भात एक अत्यंत रंजक लोककथा देखील सांगितली जाते. असे म्हटले जाते की जेव्हा हा प्रसाद वाटला जात होता तेव्हा कैकेयी राणी थोडी रुसून बसली होती, कारण तिला वाटले की ती सर्वात लहान आणि लाडकी राणी असूनही तिला प्रसाद उशिरा मिळाला. ती रागात बसलेली असताना अचानक आकाशातून एक घार उडत आली आणि तिनं कैकेयीच्या हातातील प्रसादाचा भाग झडप मारून पळवून नेला. यामुळे कैकेयी राणी अत्यंत दुःखी झाली आणि तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. तेव्हा कौशल्या आणि सुमित्रा या 2ही राण्यांनी मोठेपणा दाखवत अत्यंत प्रेमानं कैकेयीची समजूत काढली आणि आपल्या प्रसादातील काही भाग तिला दिला.
हा प्रसंग राण्यांमधील अफाट प्रेम आणि त्याग दर्शवतो. हा दिव्य प्रसाद अत्यंत भक्तिभावानं आणि श्रद्धेनं ग्रहण केल्यामुळे थोड्याच दिवसात तिन्ही राण्यांना गर्भधारणा झाली आणि संपूर्ण राजवाड्यात आनंदाची एक नवी लहर पसरली. दशरथ राजाचे जीवन खऱ्या अर्थानं सफल झाल्यासारखे वाटू लागले. राण्यांची गर्भधारणा होताच संपूर्ण अयोध्या नगरीचे रूपच पालटून गेले. कौशल्या मातेच्या गर्भात साक्षात परब्रह्म श्री विष्णूंनी प्रवेश केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत अलौकिक, शांत आणि तेजस्वी तेज निर्माण झाले होते. राजवाड्यातील दासी, सेवक आणि प्रजाजन राण्यांचं हे विलोभनीय आणि दैवी रूप पाहून अत्यंत भारावून जात असत. निसर्गही जणू आपल्या लाडक्या प्रभूच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. अयोध्येच्या बागेतील वृक्षांवर नवीन आणि अत्यंत टवटवीत पालवी फुटली होती. सर्वत्र सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांचा सुगंध दरवळत होता. सरयू नदीचे पाणी अत्यंत निर्मळ आणि शांतपणे वाहत होते. जणू तीही आपल्या प्रभूंचे पाय धुण्यासाठी आतुर झाली होती. स्वर्गातील सर्व देव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर हे अत्यंत आतुरतेने भगवान श्री विष्णूंच्या प्रकटीकरणाची वाट पाहत होते. महिने अत्यंत आनंदात सरत होते. राजा दशरथ आपल्या राण्यांची अत्यंत काळजी घेत होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते. प्रजेलाही आता समजले होते की लवकरच त्यांच्या नगरीत राजकुमाराचा जन्म होणार आहे. त्यामुळे संपूर्ण नगरीत प्रत्येक दिवशी सणासारखे वातावरण होते. घराघरात महिला मंगलवाणी गात होत्या आणि सर्वत्र आनंदाचे उधाण आले होते. अखेर तो परमभाग्याचा आणि अत्यंत पवित्र असा दिवस उजाडला, ज्या दिवसाची तिन्ही लोक आणि खुद्द पृथ्वी माता आतुरतेने वाट पाहत होती. तो शुभ मुहूर्त समीप आला. ज्योतिषशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून या वेळेचे वर्णन अत्यंत सविस्तर आणि विलक्षण आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म ज्या मुहूर्तावर झाला तो मुहूर्त जगाच्या इतिहासातील सर्वात परिपूर्ण आणि शुभ मुहूर्त मानला जातो. प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि नवमी तिथीला झाला. या मंगलमय वेळी आकाशात पुनर्वसू नक्षत्र होते आणि कर्क लग्नाचा उदय झाला होता. विशेष म्हणजे या शुभ मुहूर्तावर सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पती आणि शुक्र हे पाचही प्रमुख ग्रह आपापल्या उच्च स्थानात अतिशय शुभ स्थितीत विराजमान होते. अशा अत्यंत दुर्मिळ, पवित्र आणि सर्व ग्रहांच्या पूर्णपणे अनुकूल स्थितीत प्रभूंचा जन्म होणार होता. वेळ अगदी मध्यान्हाची होती. दुपारचे ठीक 12 वाजले होते. निसर्गाचे संतुलन इतके परिपूर्ण होते की ना खूप कडक ऊन होते, ना खूप थंडी होती. हवा अत्यंत आल्हाददायक होती आणि मंद, सुगंधी वारा अयोध्येवरून वाहत होता. निसर्गाने जणू पूर्णपणे स्तब्ध होऊन आपल्या प्रभूंच्या येण्याची तयारी केलीपती होती. आणि तो सुवर्ण क्षण आला. कर्क लग्नाचा उदय होताच महाराज दशरथांची ज्येष्ठ आणि अत्यंत पुण्यवान राणी कौशल्या यांच्या पोटी साक्षात सावळ्या परब्रह्माने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला. प्रभू रामचंद्रांचा जन्म घेतानाचे रूप अत्यंत विलोभनीय आणि चमत्कारिक होते. संत तुलसीदासांनी रामचरित मानसमध्ये वर्णन केल्यानुसार, भये प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी. सुरुवातीला भगवंतांनी कौशल्या मातेला एका सामान्य बालकाप्रमाणे नव्हे तर आपल्या शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेल्या 4 हातांच्या दिव्य विष्णू रूपात दर्शन दिले. हे दैवी रूप पाहून माता कौशल्या अत्यंत भारावून गेली. तिने अत्यंत भावूक होऊन प्रार्थना केली की, हे प्रभू, हे ईश्वरी रूप मला नको आहे. मला एका लहान आणि गोंडस बालकाचे रूप हवे आहे, ज्यावर मी एका आईसारखे वात्सल्य करू शकेन. मातेच्या या निरागस प्रार्थनेला मान देऊन साक्षात परब्रह्म एका अत्यंत सुंदर आणि मनमोहक लहान बालकाच्या रूपात रूपांतरित झाले. त्या शिशूचे रूप शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे. तो बाळ नीलवर्णाचा म्हणजेच अत्यंत सुंदर आणि लोभस सावळ्या रंगाचा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोट्यावधी सूर्यांचे तेज आणि चंद्राची शीतलता एकत्र आल्यासारखी वाटत होती. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण आणि चुंबकीय आकर्षण होते. जो कोणी त्या दिव्य
आणि परम कांतिवान बालकाकडे पाहायचा, तो आपले देहभान विसरून एकटक त्या बालकाकडे पाहतच राहायचा. त्याची ती गोड हास्य मुद्रा आणि ते तेज पाहून कौशल्या मातेचे सर्व दुःख आणि जन्मभराची प्रतीक्षा एका क्षणात नाहीशी झाली. श्रीरामांच्या जन्मानंतर लवकरच त्याच शुभ नक्षत्र आणि शुभ मुहूर्तावर राणी कैकईच्या गर्भातून भरत आणि तिसरी राणी सुमित्रा हिच्या गर्भातून लक्ष्मण आणि शत्रुघ्न या अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी पुत्रांचा जन्म झाला. अशा प्रकारे राजा दशरथांच्या अंगणात एकाच वेळी 4 सूर्य उतरले आणि दशरथांचे जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. राजवाड्यातील अंतःपुरातून एका दासीने धावत येऊन महाराज दशरथांना पुत्रजन्माची ही अत्यंत सुखद आणि कानांना तृप्त करणारी वार्ता दिली. ही बातमी ऐकताच महाराज दशरथ अत्यंत भावविभोर झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी तातडीनं राजवैद्य आणि गुरु वशिष्ठांना पाचारण केले. संपूर्ण अयोध्या नगरीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रजेच्या आनंदाला आज पारावार उरला नव्हता. ढोल, ताशे, सनई, मृदंग आणि नगारे वाजू लागले. संपूर्ण राज्यभर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. घराघरांवर गुढ्या उभारण्यात आल्या, रस्त्यांवर सडारांगोळ्या घालण्यात आल्या आणि अयोध्येतील प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला. पृथ्वीवरील या आनंदोत्सवात स्वर्गलोकही मागे राहिला नाही. स्वर्गातील सर्व देवता अत्यंत आनंदी झाले. त्यांनी आकाशात विमानांमध्ये बसून अयोध्येच्या राजवाड्यावर आणि त्या 4ही दिव्य बालकांवर रंगीबेरंगी आणि सुगंधी फुलांचा अखंड वर्षाव सुरू केला. गंधर्वांनी स्वर्गीय सुरांमध्ये अत्यंत मधुर गायन सुरू केले आणि अत्यंत सुंदर अप्सरांनी आनंदाच्या भरात अयोध्येच्या अंगणात नृत्य करण्यास सुरुवात केली. महाराज दशरथांनी आपल्या जीवनातील सर्वात मोठा आणि सर्वोच्च आनंद साजरा करताना राज्याचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. त्यांनी अत्यंत उदार आणि मोकळ्या हाताने राजदरबारात आलेल्या सर्व ब्राह्मणांना, याचकांना, भाट आणि चारणांना भरभरून दान दिले. सोने, चांदी, रत्ने, हिरे माणके, महागडी वस्त्रे आणि हजारो गायींचे दान करण्यात आले. सर्व दरबारी आणि प्रजाजनांना संपत्ती आणि धान्य वाटण्यात आले. अयोध्येत आज कोणीही दुःखी किंवा दरिद्री राहिले नाही. सर्वजण फक्त आणि फक्त जय श्रीरामचा गजर करत होते. या रामजन्म कथेमध्ये कीर्तनकार आणि प्रवचनकारांकडून एक अत्यंत गोड, भावपूर्ण आणि अद्भुत प्रसंग नेहमी सांगितला जातो, जो ऐकताना अंगावर काटा येतो. प्रभू श्रीरामांचा जन्म दिवसा म्हणजेच बरोबर मध्यानी 12 वाजता झाला होता. सूर्यदेव हे प्रभू श्रीरामांचे पूर्वज आहेत, म्हणजेच श्रीराम हे सूर्यवंशी होते. जेव्हा सूर्यदेवाने आकाशातून पाहिले की आपल्या कुळात साक्षात नारायणाने जन्म घेतला आहे आणि अयोध्येतील तो अभूतपूर्व आनंदोत्सव, ते मंगलगाणे त्यांनी ऐकले, तेव्हा ते इतके भारावून गेले की त्यांनी आपला रथ आकाशात एकाच जागी थांबवून ठेवला. रामचरित मानसात संत तुलसीदास अत्यंत सुंदर शब्दात लिहितात, मास दिवस कर दिवसभा मरम न जानई कोई. म्हणजेच सूर्यदेव आपला रथ घेऊन पुढे गेलेच नाहीत. त्यामुळे अयोध्येत तब्बल 1 महिन्यापर्यंत रात्रच झाली नाही. तो पूर्ण 1 महिना फक्त दिवसच राहिला. खाली अयोध्येत मंगलगाणी गाणाऱ्या प्रजेला वाटत होते की रात्र होईल तेव्हा आपण गाणे थांबवू, आणि वर आकाशात सूर्यदेव विचार करत होते की गाणे थांबेल तेव्हा आपण पुढे जाऊ. या गोड गैरसमजात पूर्ण 1 महिना उलटून गेला. संपूर्ण 1 महिना अयोध्येतील प्रजा रामलल्लाच्या जन्मसोहळ्याची बधाई गात होती आणि आनंदोत्सव साजरा करत होती. 1 महिन्यानंतर सूर्यदेवाला भान आले की आता आपल्याला पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. तेव्हा ते अत्यंत नाईलाजाने आणि प्रभूंचे गुणगान करत पुढे मार्गस्थ झाले. या प्रसंगाशी जोडलेली चंद्राची एक गोड तक्रारही आहे. रामाचा जन्मदिवसा झाल्यामुळे चंद्रदेवाला या मंगल सोहळ्याचे दर्शन घेता आले नाही. चंद्रदेव अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी भगवंताकडे तक्रार केली की प्रभू, सूर्यदेवाने 1 महिना तुमचे दर्शन घेतले आणि मी मात्र वंचित राहिलो. तेव्हा प्रभू श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने चंद्रदेवाला वचन दिले की पुढच्या अवतारात मी तुझ्या चंद्रवंशात जन्म घेईन, आणि तोही दिवसा नव्हे तर रात्री ठीक 12 वाजता. आणि म्हणूनच या घटनेच्या तब्बल 8,32,000 वर्षांनंतर
द्वापर युगात भगवान श्रीकृष्णांचा जन्म चंद्रवंशात आणि रात्रीच्या वेळी झाला. हे सर्व ऐकताना भगवंताच्या लीलांची खरोखरच भुरळ पडते. काही काळ अत्यंत आनंदात गेल्यानंतर एका शुभ दिवशी महर्षी वशिष्ठ यांच्या अध्यक्षतेखाली 4ही राजकुमारांचा अत्यंत भव्य आणि शास्त्रशुद्ध असा नामकरण विधी पार पडला. गुरु वशिष्ठांनी अत्यंत विचारपूर्वक आणि प्रत्येक बालकाचे गुण ओळखून त्यांची नावे ठेवली. जो संपूर्ण जगाला आनंद देणारा आहे आणि ज्याच्यामध्ये सर्व सद्गुण वास करतात, त्या सर्वात मोठ्या आणि कौशल्या मातेच्या पुत्राचे नाव त्यांनी रामचंद्र श्रीराम असे ठेवले. ज्याच्या भरणपोषणाने संपूर्ण जगाचे कल्याण होईल आणि जो प्रेमाचा सागर आहे अशा कैकेयीच्या पुत्राचे नाव त्यांनी भरत ठेवले. जो लक्ष्मणासारख्या अत्यंत शुभलक्षणांनी युक्त आहे आणि जो रामाचा सावलीसारखा सेवक आहे, त्या सुमित्रा मातेच्या एका पुत्राचं नाव लक्ष्मण ठेवले. आणि जो शत्रूंचा नाश करणार आहे, त्या दुसऱ्या पुत्राचं नाव शत्रुघ्न असं ठेवले. वाढत्या वयाबरोबर श्रीराम आणि त्यांचे 3ही भाऊ अयोध्येच्या अंगणात खेळू लागले. त्यांचे ते रांगणं, बोबडे बोलणं आणि निरागस हास्य पाहून दशरथ राजा आणि 3ही राण्या आपला जीव ओवाळून टाकत असत. बालपणी प्रभू श्रीराम पाळण्यात झोपलेले असताना कौशल्या माता त्यांच्यासाठी अत्यंत सुंदर पाळणा गात असे. पाळणा लांबविला अयोध्येसी, दशरथाचे वंशी, पुत्र जन्मला ऋषिकेशी, कौसल्येचे कुशी. श्रीराम अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि अद्वितीय प्रतिभेचे धनी होते. त्यांनी अल्पावधीतच आपले गुरु वशिष्ठ यांच्याकडून सर्व वेद, शास्त्र आणि विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवले. सर्व प्रकारची शस्त्र आणि अस्त्र चालवण्यात, तसेच हत्ती, घोडे आणि रथांवर स्वार होण्यात त्यांनी विलक्षण कौशल्य संपादन केले. रामचंद्रांचं रूप, त्यांचे शील आणि त्यांचे सर्वांशी अत्यंत नम्रतेनं आणि प्रेमानं वागणं यामुळे ते अल्पावधीतच अयोध्येतील संपूर्ण प्रजेचे अत्यंत लाडके आणि लोकप्रिय राजकुमार बनले. प्रभू श्रीरामांनी बालपणीच गुरु विश्वामित्र यांच्या यज्ञांचे राक्षसांपासून रक्षण केले. ताटिका नावाच्या भयंकर राक्षसयोनीचा वध करून दुष्टांच्या संहाराची सुरुवात केली आणि अहिल्यासारख्या शापित स्त्रीला आपल्या केवळ चरणस्पर्शानं मुक्त करून आपला उद्धारकर्ता हा मूळ स्वभाव जगाला दाखवून दिला. त्यांनी जनक राजाच्या दरबारात शिवधनुष्य मोडून सीता मातेशी विवाह केला आणि एकपत्नी व्रताचा महान आदर्श जगासमोर ठेवला. ही राम जन्माची कथा केवळ एक प्राचीन कथा नाही, तर ती एका महान जीवन पद्धतीची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुष्टांच्या संहारासाठी जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो संतांना, भक्तांना आणि सामान्य माणसांना निखळ प्रेम, वात्सल्य आणि खरा धर्म शिकवण्यासाठी होता. श्रीरामांचं चरित्र हे त्याग, संयम, पितृभक्ती, भ्रातृप्रेम आणि लोककल्याणाचा एक सर्वोच्च आणि अजोड नासून आहे. राजा दशरथानं कैकेयीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणत्याही तक्रारीविना हसत हसत 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. रावणासारख्या महाबलाढ्य आणि उन्मत्त राक्षसाचा वध करून त्यांनी सत्य आणि धर्माचा विजय निश्चित केला. आजच्या या अत्यंत धावपळीच्या, स्वार्थी आणि तणावग्रस्त जीवनात रामकथेचे स्मरण मानवी मनाला एक विलक्षण शांती आणि जगण्याचं बळ देते. ज्या घरामध्ये रामजन्मकथा भक्तिभावानं ऐकली जाते आणि राम नामाचा अखंड जप होतो, तेथे साक्षात अयोध्येचे पावित्र्य अवतरते. समर्थ रामदास स्वामींनी देखील समाजाला संकटांशी सामना करण्यासाठी आणि मनाला धैर्य देण्यासाठी राम उपासनेचाच मार्ग सांगितला होता. आपल्या सर्वांच्या हृदयात भक्तीचा आणि प्रेमाचा राम कायमस्वरूपी जन्माला यावा, हीच या कथेची खरी फलश्रुती आहे. प्रभू श्रीरामांच्या चरणी अत्यंत लीन होऊन आपण सर्वांनी प्रार्थना करूया की त्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनातील अंधार दूर करून सुख, शांती आणि समाधानाची पहाट निर्माण करावी. कथेच्या या अत्यंत भक्तिमय आणि सुंदर प्रवासानंतर या सादरीकरणाला इथेच पूर्णविराम दिला जात आहे. सर्व भाविक आणि रसिक श्रोत्यांना अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती करण्यात येते की जर ही राम जन्मकथा ऐकताना तुमचे मन
खऱ्या अर्थानं रमून गेले असेल आणि प्रभूंच्या भक्तीनं हृदय भरून आले असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक नक्की करावे. तुमचे विचार आणि जय श्रीरामचा जयघोष खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहावा. सी पावन कथा आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करावी, जेणेकरून त्यांनाही या कथेचा लाभ मिळेल. आणि अशाच नवनवीन रसाळ आणि भक्तिपूर्ण कथा श्रवण करण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करावे. प्रभू रामचंद्र तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम.